आमचे सर्वच आयोजक आणि सह आयोजक यांचा खूप मोठा प्रयत्न या ठिकाणी आहे की कमीत कमी वेळामध्ये स्पर्धा ही यशस्वी करायची आहे. कारण महाराष्ट्रातली मोठी क्रिकेट स्पर्धा जी आपण पाहिलेत की 2 लाखाची तब्बल 4,50,000ची क्रिकेट स्पर्धा आणि वैयक्तिक पारितोषिक जी आपण पाहिलेत तर 48 आणि 23 एकूण 5,21,000ची क्रिकेट स्पर्धा. पहिले षटक गोलंदाज तयार होतोय. उजव्या हाताने फलंदाजी करणार फलंदाजी समोर यष्टीच्या बरोबर पाठीमागे शॉर्ट गली एक शॉर्ट पॉइंट एक सिली पॉइंट इथे तैनात केले गेले. राया हा फलंदाज स्ट्राईकवर आहे आणि वसीम या ठिकाणी नॉनस्ट्राईक एंडवर असताना गोलंदाज आदित्य पाटील पहिले षटक फेकण्यासाठी तयार होतोय. बाबा 11 या संघाकडून खारेगावचा बाबा 11 हा संघ इथे आहे. अर्थातच नरेशदादा गौरी यांचा हा विभाग त्यांचं काल 55वा वाढदिवस आपण मोठ्या थाटामाटात इथे साजरा केला गेला. क्रिकेटसाठी या व्यक्तिमत्वाने खूप मोठं योगदान दिलं आहे. आगरी कोळी चषक ही जी अगदी पाचगडीची क्रिकेट स्पर्धा ज्याने या स्पर्धेचे अर्थात या विभागाचा शेवट होतो दरवर्षी. या विभाग कारपेसाने स्क्वेअर कटचा फटका मात्र चेंडू इथे गलीच्या क्षेत्रात जातो एकदा गोषित. स्क्वेअर कट म्हटल्यानंतर आपल्यासमोर गुंडाप्पा विश्वनाथ यांचं लगेच नाव समोर येतं. त्यानंतर सचिनजी तेंडुलकर यांनी स्क्वेअर कट आणि त्याचबरोबर स्ट्रेट ड्राईव्ह हे मारलेत आणि तुम्ही पाहिलं की आज क्रिकेटची महान देवता सचिनजी तेंडुलकर यांना आपण नेहमी या नावाने ओळखलं जातो. एक धाव राया एक या धावसंख्येवर खेळत असताना पुन्हा एकदा पहा जबरदस्त टायमिंग शॉट इथे पाहायला मिळाला. पॉइंट आणि गलीच्या क्षेत्रक्षेत्राच्या अगदी बाजूने चेंडू इथे मात्र गेला. चौकार 4 धावांचा आणि या सामन्यातला पहिला खणखणीत चौकार. पाच आदित्य पाटील छोट्या रननी गोलंदाजी करतोय. या ठिकाणी हवेत चेंडू आहे. पॉइंटला क्षेत्रक्षेत्र चेंडू तैनात होता कोणती चूक करत नाही आणि पहिला धक्का बसला तो अजमी टायगर्स संघाला. सेहबाज या नावाने संबोधित असलेला पापा या ठिकाणी मैदानामध्ये आहे. पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने आदित्य पाटील चांगली गोलंदाजी पाहायला. चेंडू खाली राहिला मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू पडतोय त्यामुळे पंचांकडे पर्याय नव्हता. स्वैरचा इशारा आला. स्वैरचा इशारा. मायकल होल्डिंग वेस्ट इंडिज संघाचे खेळाडूची आठवण होते. आयुष्यामध्ये त्याने 13 वर्ष जास्त क्रिकेट खेळलं पण कधी स्वैर चेंडू फेकला नाही हे वैशिष्ट्य आहे. पुन्हा एकदा हा चेंडू पहा. आता मध्ये चांगला चेंडू आणि नोबॉलचा जेव्हा इशारा मैदानात येतो तेव्हा कपिलदेव निखज यांचं नाव सर्वप्रथम येतं ज्याने आयुष्यात कधीच नोबॉल फेकलं नाही. डेनिस लिली हा ऑस्ट्रेलियाचा आणखीन एक गोलंदाज आहे. या ठिकाणी मात्र चेंडूला भिरकावून दिलंय. मिडविकेटला क्षेत्ररक्षक चेंडूवर आहे कोणती चूक केली नाही आणि हा दुसरा धक्का बसला अजमी टायगर्स संघाला. माध्यमातून अतिशय चांगली गीतं तुम्हाला सर्वांना पाहायला मिळाली. तर मी सांगत होतो या ठिकाणी डेनिस लिली ऑस्ट्रेलिया त्याचबरोबर इम्रान खान सध्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान
त्यानंतर इयन बॉथम इंग्लंडचे आणि लॉन्स गिब्स हे 5 असे खेळाडू होऊन गेले की ज्याने आयुष्यामध्ये कधीही नो बॉल फेकलं नाही. किती ॲक्युरेट गोलंदाजी असेल त्यांची. तर मैदानाकडे आपण वळूया. मैदानाकडे आपण पाहतात दुसरा फलंदाज बाद झाला. पापा या ठिकाणी 2 चेंडू सामना करून डक आउट 0 धावसंख्येवर बाद झाला आणि नवीन फलंदाज हनीफ मैदानामध्ये. हनीफ उर्फ अण्णा. हल्ली बऱ्याच जणांना बरीच टोपण नावं आपल्याला पाहायला मिळतात. जसं हरभजन सिंग भजी या नावाने संबोधलं जायचं. सचिन तेंडुलकरांना सच्चू या नावाने संबोधलं जायचं. वळूया मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी. अतिशय चांगला चेंडू, स्लोवर चेंडू ज्याला म्हटलं होतं, मंदगतीने चेंडू फेकला. षटक मात्र समाप्त होतोय. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. अजिम टायगर्स संघ एका षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद एकूण धावसंख्या धावफलकावर नोंदवतोय 6, ज्याच्यामध्ये 2 फलंदाज पापा आणि राया हे 2 फलंदाज मैदानातून गमावले. चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळाली. 6 धावात 2 फलंदाज बाद करण्यामध्ये गोलंदाज आदित्य पाटील या ठिकाणी यशस्वी ठरला. 5 षटकांचा हा सामना आहे. याच्यानंतर शिबली मुंब्रा आणि वन साइड 11 या 2 संघामध्ये पुढची लढत असणार आहे. 4 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. नवीन षटक येतो. आज रविवार सुट्टीचा दिवस. आमचे लाडके प्रेक्षक मैदानामध्ये क्रिकेटचे आनंद घेतात. यूट्यूबच्या माध्यमातून देखील खूपशे प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळतात आणि हल्ली प्रत्येक क्रिकेट स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून येते. मगाशी जवळपास मी 9 यूट्यूबच्या माध्यमातून जे थेट प्रक्षेपण करणारी मंडळी आहेत त्यांची नावं तुमच्यामध्ये देण्याचा प्रयत्न केला. ज्यामध्ये tenniscricket.in यांचं नाव सर्वप्रथम आपल्याला नेहमीच घ्यावं लागेल. खूप चांगलं योगदान दिलं. अगदी आखाती देश आणि त्याचबरोबर दुबई कतारच्या मध्ये जाऊन त्यांनी ते थेट प्रक्षेपण केलं आहे. वळूया मैदानाकडे. पहिला चेंडू या ठिकाणी मात्र चेंडू हवेत आहे. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्रशी चेंडू वर येतोय. आणखीन झेल फलंदाज बाद. तीन फलंदाज गमावले. माफ करा. धावा धावपलकर फक्त ह्या आल्या त्या 6. नवीन फलंदाज असीम मैदानात येतोय. डकआउट 0 धावसंख्येवर 2 फलंदाज गमावलेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये असीम. 3 बाद 6 अशी नाजूक अवस्था अजमी टायगर्स संघाची. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने कॅप्रिसाने चेंडूवर खेळण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात घोषित स्वरूपात चेंडू जाणार आणि इथे मात्र एकच धाव घोषित मिळेल. 1 धाव संघाला 7. डकआउट म्हणजे 0वर बाद होणं. 17 जुलै 1866 प्रिन्स ऑफ वेल्स इंग्लंड हा 0वर बाद झाला. वृत्तपत्रांनी दिलं की राजकुमार 0वर बाद झालेत. बदकाच्या अंड्यावर बसून आलेत. कारण डक म्हणजे बदक. बदकाचं अंड 0 आकाराचं असतं आणि त्यामुळे प्रत्येक फलंदाज जेव्हा 0वर बाद होतो तर त्याला डक आउट असं म्हणलं जातं. या ठिकाणी हा चेंडू अतिशय चांगला फेकला सरळ गोलंच्या दिशेने. स्वतः गोलंदाज अमोल शिंदे यावेळी गोलंदाजीसाठी सज्ज आहे. त्याच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. निर्धाव चेंडू सांगता. यावेळी मात्र एक मोठा फटका येण्याची शक्यता पहा मिड विकेट क्षेत्रामध्ये. पंच दर्शवणार आहेत इथे चौकार. संजुनी चौकार 4 धावांचे योगदान. चार धावांचं योगदान मिळालं. धावफलकात वाढ होते ती 11-3 फलंदाज गमावल्यानंतर. आमचे लाडके प्रेक्षक या ठिकाणी आलेत. त्यांना विनंती आहे आमच्या आयोजकांकडून की आपण मुखपट्टी आपल्या चेहऱ्यावर धारण करा. मास्क लावा. कारण मुखपट्टी हे बऱ्याच लोकांना हे समजत नाही आहे. मास्क लगेच समजतो म्हणून मी म्हणतो की तो धारण करा आणि आपला बचाव आपणच करूया. पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने या ठिकाणी मध्ये चेंडू थोडासा वळला. स्वैरचा इशारा येतोय. आणखीन एक चेंडू स्वैर.
12 धावा, 12 धावा धावफलकावर. 12 धावा आल्यानंतर आपल्यासमोर लगेच शरदचंद्रजी पवार साहेबांचा वाढदिवस लगेच समोर येतो. या ठिकाणी हा चेंडू मात्र पहा स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये उंचावून खेळण्याचा प्रयत्न केला आहे. घोषित स्वरूपात धाव असेल 1 धाव मिळते संघाला. 12 डिसेंबर बारामतीचे, त्याचबरोबर भारताचे माजी कृषी मंत्री तथा माजी मुख्यमंत्री आणि बारामतीचे सर्वेसर्वा अर्थात शरदचंद्रजी पवारसाहेब यांचा 12 डिसेंबर हा वाढदिवस. त्यांच्या गावाचं नाव देखील बारामती. आणि 12 आकडा हा आपल्या आयुष्यामध्ये सर्वांचा अतिशय महत्त्वाचा, कारण आपण या जगात येतो तेव्हा आपलं नामकरण विधी हा 12व्या दिवशी, आणि आपणही जेव्हा जग सोडतो तेव्हा तोही दिवस असतो अर्थात 12वा हा देखील 12व्या दिवशी. 13-3 बाद. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने पुढे चेंडू. या ठिकाणी पुन्हा एकदा तोच प्रयत्न. या ठिकाणी पुन्हा एकदा घोषित धाव असू शकेल. पॉल पंचांच्या इशाऱ्यातून 1 धाव घोषित मिळते. धावफलकात 1 नि वाढ 14. षटक क्रमांक 2 समाप्त झालं. 2 षटकांच्या संबंधित प्रतिषटक 7 सरीने 14 धावा धावफलकावर आल्या. 3 फलंदाज गमावलेत अजमेर टायगर्स संघाने. बाबा 11 संघ चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी इथे करतोय. धावांचा उच्चांक 72 धावांचा. महाकाल 11 ब्रह्मा बॉईजचे खेळाडू होते आणि ठाणे टायगर्स संघाने स्थानिक गटामध्ये 69 धावा ह्या धावांचा उच्चांक नोंदवला. जो संघ उपांत्य फेरीमध्ये अर्थात सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. यानंतर सिबली 11 मुंब्रा आणि वन साईड 11 यांच्यामध्ये पुढची लढत असणार आहे. तर विकेट हॅट्रिक आतापर्यंत 2 खेळाडूंनी घेतले. सेजान शेख अल्टिमेट वॉरियर्स मुंब्रा आणि धनंजय विश्वास 11 कळवा या विकेट हॅट्रिक प्राप्त करणारे 2 गोलंदाज होते. सलग 3 चौकार संदीप आचार्य, खूप मोठं नाव आहे क्रिकेटमधलं. वरद 11 अर्थात सँडी एस पी त्यांचं आव्हान समाप्त झालं, पण सलग 3 चौकार मारले. आत्तापर्यंत सलग 3 षटकार कोणी मारले नाही. पण महाराष्ट्रातल्या अनेक क्रिकेट स्पर्धा जर आपण पाहिलं तर 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारणारे अनेक खेळाडू आहेत. आकाश तारेकर, बारक्या कांबळे, उस्मान पटेल ही अशी काही नावं आहेत की ज्याने सलग कितीतरी वेळा 6 षटकार मारलेत. हे देखील वैशिष्ट्य आहे. पण या स्पर्धेमध्ये कोणी आत्तापर्यंत सलग 3 षटकार मारले नाही आहेत. वय मैदानाकडे इथे मात्र हा चेंडू हवेत आहे. घोषित स्वरूपात धावा पुन्हा एकदा येण्याची शक्यता आहे. चौकार 4 धावांसाठी योगदान मिळते. चांगला फटका होता. अकुटब्या चेंडू भिरकावून दिला मिडविकेटला. चौकार. तो अजमी काळीवत संघाला. मध्ये एकदा घोषित मिळेल. 19 धावा धावफलकावर. हनीफ 1 चौकाराच्या माध्यमातून खेळतोय. 8 या धावसंख्येवर 1 धावेचं त्याचे योगदान मिळालं. 19 धावा 4 बाद. पुन्हा ॲक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. या ठिकाणी संदीपजी पाटील यांच्या स्टाईलमध्ये ज्याने 1983 वर्ल्ड कपमध्ये बॉब विलिस
इंग्लंडचा गोलंदाज यांना सलग 6 चौकार मारले होते. 1983चा वर्ल्ड कप हा आपल्यासाठी क्रिकेटचे नंदनवन ठरलं. या ठिकाणी हा हवेतून खेळलाय चेंडू आपण पाहता स्क्वेअर लेग क्षेत्रामधून उंचावून जातोय. अर्थात चौकार येतोय. सुरेख फटका 4 धावांसाठी. चौकार आला तो फलंदाज हनीफच्या बॅटमधून. हनीफ तयार. हा चेंडू पहा मधल्या यष्टीच्या काहीसा वरून चेंडू इथे येतोय. 3 षटकं समाप्त होतात. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावपलकर धावा येऊन पोहोचतात 23 प्रतिषटकं. जर आपण इथे पाहिलं तर प्रतिषटकं धावा या ठिकाणी आल्या त्या 7.66च्या सरासरीने. हे षटक जर तुम्ही पाहिलं गोलंदाज सुनीत निकम या षटकात त्यांनी 9 धावा दिल्या आणि एक फलंदाज बाद करण्यात यशस्वी ठरला. येणारी 2 षटकं बाकी आहेत. खेळाचं पहिलं सत्र सुरू आहे. खेळाचा पूर्वार्ध. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. जाडजोड बांध्याचा नवीन गोलंदाज सौरभ बागल यावेळी नवीन गोलंदाज येतोय आणि सतीश अण्णा या ठिकाणी स्ट्राईकवर. एकूण धावपलकावर धावा येतात 23. लॉस ऑफ 4 विकेट्स. काय केलं तर यष्टिरक्षक लगेच चेंडू गोलंदाजीसाठी येऊ शकत नाही. हा स्पर्धेतला नियम आहे. त्यामुळे त्याच्याऐवजी संगणक पाहूया. पुढचे षटक टाकू शकतील. येस क्रिकेट आणि क्रिकेट हा नेहमीच आपण पाहिलं की एक अतिशय गुणवान लोकांचा क्रिकेट असं म्हटलं जातं. कालचीच न्यूज आहे. काल संध्याकाळी पेण रायगड जिल्ह्यातल्या पेण या गावी 13 वर्षाची जवळपास मुलं क्रिकेट खेळत होती. क्रिकेटमध्ये त्यांच्यामध्ये भांडण झालं आणि त्यातल्या एका मुलाने सरळ बॅट त्या मुलाच्या डोक्यात घातली आणि तो मुलगा मात्र गतप्राण झाला. या अशा काही गोष्टी क्रिकेटमध्ये खरं तर होऊ नयेत. आणि 13 वर्षाच्या प्रश्नचिन्ह निर्माण झालं की 13 वर्षाच्या मुलांनी क्रिकेट आपल्या आईवडिलांनी क्रिकेट खेळायला मुलांना पाठवायचं की नाही, हा एक प्रश्नचिन्ह पालकांच्या मनात निर्माण झाला. तर नवीन गोलंदाज निखिल बागल यावी असणार आहे. सौरभचा मोठा भाऊ. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने पहिला चेंडू. या ठिकाणी पहा चेंडू निश्चित डावी यष्टीच्या बाहेर स्वेरचा इशारा येतोय. 1+1 2 धावा धावपलकर मिळतात. चालू सामना तुम्ही पाहतात. बाबा 11 ज्या संघाने नाणेफेक जिंकली प्रथम क्षेत्ररक्षण पत्करलं आणि अजमी टायगर संघाला प्रथम फलसाठी आमंत्रित केलं. 1+1 2 धावा या धावपलकर आल्या. 4 बाद 25. अचूक गुणलेखन माझ्या बाजूला अभिमन्यू दास याचं आणि त्याचबरोबर टीव्हीच्या माध्यमातून टीव्ही स्क्रीनच्या माध्यमातून देखील सुंदर गुणलेखन इथे पाहायला मिळालं. अचूक माहिती तुमच्याकडे देण्याचा प्रयत्न हे दोन्ही आमचे गुणलेखक करत आहेत. हा चेंडू मात्र इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली. 25 धावा धावपलकर आत्तापर्यंत आहेत. सतीश अण्णा आणि हा चेंडू या ठिकाणी भिरकावून मात्र चेंडू स्क्वेअर लेग आणि लॉंग लेग क्षेत्रामध्ये जातोय. इथे मात्र चौकार 4 धावांचं योगदान मिळतंय. सुरेख फटका 4 धावा. महाराष्ट्रामध्ये अनेक मोठ्या स्पर्धा कॉम्प्रोमाइज केल्या जातात अंतिम फेरी जाणाऱ्या संघांमध्ये. मात्र
रायगड जिल्ह्यात जर तुम्ही गेलात तर रायगड जिल्ह्यामधला गावदेवी नावा हा जो नावासेवा आपल्या सर्वांना माहिती आहे, हा संघ कधीही कोणत्याही स्पर्धेमध्ये कॉम्प्रोमाइज करत नाही हे देखील आहे. या दरम्यान या ठिकाणी मोठा फटका 4 धावांसाठी स्क्वेअर लेग सीमारेषे पलीकडे सुरेख फटका चौकार. देवा रे देवा देवा. या षटकारा या माध्यमातून चौकाराच्या माध्यमातून धावपलकर धावा आल्या त्या 33. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आखुटप्यात चेंडू होता. या ठिकाणी बॅटच्या पट्ट्यात चेंडू घेतला, उंच हवेतून खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेट आणि शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्राच्या चेंडूवर येणार. तोपर्यंत 1 धाव मिळाली फलंदाजाला. 1 धाव सतीश अण्णा 2 चौकाराच्या मधून 9व्या धावसंख्येवर. आणि आता मात्र समोर असेल फलंदाज हनीफ. 2 चौकारांच्या माध्यमातून वैयक्तिक खेळतोय 12 धावसंख्येवर. धावपलकर धावा येऊन पोहोचल्या 34. चौथं षटक मार्गस्थ मैदानामध्ये. इथे मात्र हवेत आहे, क्षेत्रक्षेत्र चेंडूवर कोणती चूक नाही. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला हा झेल घेतला गेला आणि फलंदाज मैदानातून बाहेर. बारा धावांचं योगदान दिलं 2 चौकारांच्या माध्यमातून. नवीन फलंदाज मैदानात येतोय नोमान. तर गावदेवी नावा या संघाबद्दल मी सांगत होतो. 3,33,333 रुपयाची ती क्रिकेट स्पर्धा होती. 4 वर्षापूर्वी त्याने कोणत्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज न करता ते खेळले. त्यांनी ती स्पर्धा जिंकली आणि त्यानंतर कधीही त्यांनी महाराष्ट्रात खेळताना कधी कॉम्प्रोमाइज केलं नाही वैशिष्ट्य. या दरम्यान हा चेंडू मात्र गेला मिडविकेटच्या दिशेने आणि तिथे मात्र धावांचं योगदान मिळालं. 5 बाद 35 धावा धावपलकर आत्तापर्यंत. षटक क्रमांक 4 देखील इथे समाप्त झालं आहे. दुपारचं सत्र साधारणतः 28 ते 29 डिग्री सेल्सिअसपेक्षा तापमान मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. थंडीचे दिवस आहे, हिवाळा सुरू आहे. आपण पाहिलात की 2020 हे वर्ष आपल्यासाठी अतिशय खराब वर्ष म्हणून गेलं. पाऊस थांबता थांबत नव्हता, राजकारण थांबत नव्हतं आणि आता मात्र त्यानंतर अगदी शेवटच्या क्षणी करोना या महामारीने उच्छाद मांडला संपूर्ण जगामध्ये आणि ते आपण फेस केलं. आता आपण अपेक्षा करू की 2021 हे वर्ष आपल्या सर्वांसाठी सुखदायी आणि आनंददायी येवो ही आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया. 4 षटकं समाप्त झालीत. धावपलकर धावा आल्या त्या 35. अंतिम षटक बाकी आहे. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. नवीन षटक घेऊन सौरभ बागल यावी असेल आणि समोर मात्र खेळतोय सतीश अण्णा 2 चौकांच्या माध्यमातून 10 या धावसंख्येवर असताना. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने या ठिकाणी मात्र पूलचा फटका मिडविकेट सीमारेषे पलीकडे येतोय. एक खणखणीत चौकार 4 धावा. सतीश अण्णाच्या बॅटमधून आलेला हा 3रा चौकार आहे. पुन्हा एकदा लोअर फुटचा चेंडू, बॅटचा फेस उघडलाय. कार्पेट्स चेंडू गेला मिडॉन क्षेत्रामध्ये. क्षेत्राच्या चेंडूवर येणार. यष्टीचा वेध मात्र घेऊ शकला नाही. तोपर्यंत सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. धावण्याचं अतिशय सुंदर ताळमेळ होतं या 2 खेळाडूंमध्ये. 2 धावांचं त्यांनी योगदान दिलं. सतीश अण्णाच्या धावसंख्येत 2 बदल. तो जाऊन पोहोचतो व्यक्तीत 16 धावसंख्येवर, ज्यामध्ये 7 चेंडू त्यांनी सामना केला. तर नोमान इथे मात्र एकही चेंडूचा अजूनपर्यंत सामना केला नाही आहे. गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर. सौरभ यावेळी चेंडू हवेत आहे. लॉंग ऑफ लॉंग ऑनमध्ये हा झेल आणि ही खेळी समाप्त.
शर्मा ज्याने 8 चेंडूमध्ये 16 धावांचं योगदान दिलं. या ठिकाणी मात्र निश्चित घोषित स्वरूपात 1 धाव असेल. 1 धाव मिळते संघाला. धावफलकात 1 वाढ होत असेल. 5वं आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे मैदानामध्ये. बाबा 11 आणि अजमी टायगर्स या दोन संघामध्ये धावफलकात धावा येऊन पोहोचल्या 41. 6 बाद 41. नोमान आणि अमरीशची जोडी मैदानामध्ये. या ठिकाणी बॅकफोर्ट जात चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. स्क्वेअर लेगला स्विफ्ट केलाय. 1 धावेचं आणखीन 1 योगदान. 43 धावा धावफलकावर आल्यात. माफ करा 43. नोमान 1 या धावसंख्येवर आणि अमरीश नोमान 1 या धावसंख्येत खेळत असताना 43 धावा धावफलकावर आल्यात. या ठिकाणी कार्पेसाने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. ड्राईव्ह केला. ऑन ड्राईव्ह क्षेत्रक्षेत्र चेंडूवर येणार. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज धावचीत आणि अशा प्रकारे हा आणखीन एक फलंदाज मैदानात बाहेर. 7वा धक्का बसला तो अजमी टायगर्स संघाला. समोर उभे ठाकतात तेव्हा एक चांगली लढत पाहायला मिळते. हे अजूनपर्यंतचं वैशिष्ट्य आहे. पाहूयात ह्या स्पर्धेमध्ये नामदार चषक 2021 मध्ये कशा प्रकारची रंगत पाहायला मिळते. बाबा 11 विरुद्ध आझमी टायगर्स मुंब्रा या दोन बलाढ्य संघांमध्ये. सलामीची जोडी मैदानात उतरते. सुनीत आणि निखिल बागल या पुढील सामना आहे. वन साइड वर्तकनगर विरुद्ध सिबली 11 मुंब्रा या दोन संघांमध्ये. कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे नाणेफेकीसाठी. तुम्हाला फर्स्ट कॉल आहे. वन साइड 11 वर्तकनगर विरुद्ध सिबली 11 मुंब्रा या दोन्ही संघाच्या कर्णधारांना पहिला पुकार. कृपया आपली प्लेइंग 12 ची लिस्ट घेऊन यायचं आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. सिबली 11 आपण आपली प्लेइंग 12 ची लिस्ट द्यायची आहे. चला सामन्याकडे वळूया. सामना रंगतोय या दोन बलाढ्य संघांमध्ये. आपण पाहत आहात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संघर्ष नामदार चषक 2021 याचे आयोजक आहेत राजू शिंदे तसेच मित्र परिवार. आणि याचं मार्गदर्शन लाभलंय आपले सर्वांचे लाडके नेतृत्व तसेच लाडके नेते माननीय डॉक्टर जितेंद्रजी आव्हाड साहेब गृहमंत्री महाराष्ट्र राज्य. एक चांगली कल्पना यांच्या मार्फत इथे आपणास पाहायला मिळते. कळव्यामध्ये एक मोठी स्पर्धा आपण पाहतो.
नामदार चषक 2021 दुपारच्या सत्रातील पहिला सामना. 30 चेंडूंमध्ये धावा पूर्ण करायच्या आहेत त्या. पंचेचाळीस. वैयक्तिक पहिलं संघासाठी पहिलं षटक कोण हाताळतोय आझमी टायगर्स संघाकडून? अमरीश. आणि स्ट्राईकवर आहे ते मात्र सुनीत निकम, एक अष्टपैलू खेळाडू, आणि त्याच्यासाठी साथ देतोय तो बागल, निखिल बागल. लेफ्ट राऊंड विकेट मारा करेल एक सुरेख गोलंदाज मुंब्रा पट्ट्यातील अमरीश. निश्चित ह्याला आपण पाहिलं असेल ओपन खुल्या गटामध्ये गोलंदाजी करताना सानवी स्टार संघामधून. आणि समोर आहे तो मात्र फलंदाज, ज्याने तोच फलंदाज ज्याने सानवी स्टार मध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळालंय. पहिला चेंडूवर आघात करतोय, चेंडू जातोय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. पाहूयात पंच काय घोषित करतायत. 2 धावा डिक्लेअर स्वरूपाने 2 धावाने धाव संख्येचा श्री गणेशा होतोय. या दुहेरी धावसंख्येने धावसंख्येत बदल 2 या आकड्याने. एक मोठा सामना पाहतोय आपण नामदार चषक 2021 मध्ये. बाबा 11 खारेगाव विरुद्ध आझमी टायगर्स मुंब्रा या 2 बलाढ्य संघांमध्ये. पुढील चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज अमरीश. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय अमरीश. पॉवर प्लेचं षटक आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये निश्चितच जास्तीत जास्त धावा पूर्ण करेल तो सुनीत, या मात्र जरा काही शंका नाही आहे. पुढील चेंडू अमरीशाचा सुनीतसाठी. ओ पुन्हा एकदा सुंदर पट्टा, तेवढा सुंदर फलंदाजी मानता येईल ती सुनीतची. कार्पेटच्या साहाय्याने 1 धावा पूर्ण करतोय आपल्या फलंदाजीतून. धावसंख्येत बदल होतोय 3 या आकड्यावरती. कोणत्याही प्रकारचा हात उघडायची संधी देत नाहीये गोलंदाज अमरीश. खोलवर टप्प्याची गोलंदाजी करतोय त्याच्या गोलंदाजी मार्क मधून. पुढील चेंडू पुन्हा एकदा टाकण्यासाठी सज्ज होईल गोलंदाज अमरीश. आता मात्र समोर आहे फलंदाज सौरभ निखिल बागल. हो पुन्हा एकदा सुरेख चेंडू, तेवढाच सुंदर क्षेत्ररक्षण. 30 सर्कल मध्ये झेल टिपला जातोय. पहिला गडी बाद होतोय निखिल बागलच्या स्वरूपात बाबा 11 संघाचा. अनिशने क्षेत्ररक्षण केले तिथे सुरेख झेल टिपला. पहिला गडी बाद केलाय निखिल बागल. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल सूरज. निश्चितच पॉवर प्लेचं षटक आहे आणि ह्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न बाबा 11 संघाकडून होताना पाहताना दिसेल. परंतु प्रयत्न इथे निखिल बागलचा फसला आणि पहिला गड्याचा बाद झालाय तो निखिल बागल. अमरीश 30 सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू आपणास उभे असलेले दिसत आहेत. एक मिडॉन क्षेत्रामध्ये दिसतोय आणि एक पुढील चेंडू ओ सुंदर चेंडू, तेवढाच मोठा आघात करण्याचा प्रयत्न होता परंतु 1 धावा यशस्वीरित्या पूर्ण करतोय सूरज. या एकेरी धावेने धावसंख्येत बदल होते. धावसंख्या होते 4 या धावसंख्येवरती. काय गोलंदाजी करतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळतोय अमरीश. 1 गडी बाद केलाय. 4 धावा खर्च करतोय. ह्या महागड्या अशा जमान्यामध्ये अशी कंजूस गोलंदाजी पाहायला मिळते अमरीशच्या गोलंदाजीतून. अमरीश पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल आपल्या गोलंदाजीतून सुनीतसाठी. पुन्हा एकदा फ्लोअरवर टाकण्याचा प्रयत्न. आता मात्र 30 सर्कल फोडतोय सुनीत आणि हा पहिला सुंदर चौकार पाहायला मिळतोय बाबा 11 संघाकडून सुनीतच्या बॅट मधून. हे गाणं बनवलं गेलं
तो मात्र सूरज. पहिले षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यात 8 धावा खर्च करतोय अमरीश. काय गोलंदाजी केली. कशा प्रकारे आघात करतोय सतीश अण्णाच्या गोलंदाजीवर. राईट टर्म ओव्हर द विकेट मारा करेल पंचांच्या डाव्या साईडने सतीश अण्णा. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन जातोय सुरेश साठी. हो काय चेंडू फेकलाय. ब्लॉक होल मध्ये डायरेक्ट चेंडू टाकून यष्टी उद्ध्वस्त केले. ती मात्र सूरजची कोणत्याही प्रकारचा आघात करण्याचा प्रयत्न करू दिला नाहीये आणि हा दुसरा गडी बाद सूरजच्या स्वरूपात. चेंडूवरती हाताळताना दिसला आणि मोठा गडी बाद केलाय तो मात्र सूरजच्या स्वरूपात. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला अजिंक्य. पाहूयात कशा प्रकारे फलंदाजी करेल. .45 रनची गरज आहे. ती मात्र बाबा 11 संघाला 5 षटकांमध्ये. धावसंख्येचा जर विचार केला तर आता दुसऱ्या षटक चालू असताना धावसंख्या होते 2 गड्याच्या मोबदल्यात 8 या धावसंख्येवरती. वैयक्तिक 7 या धावसंख्येवरती खेळतोय सुनीत निकम. पाहूयात पुढील चेंडू कशा प्रकारे हाताळतोय सतीश अण्णा अजिंक्यसाठी. ओ सुंदर चेंडू. तेवढाच हलक्या हाताने टोळवला चेंडू परंतु स्वतः फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवतोय सतीश. कोणत्याही प्रकारची धावा येऊ देत नाहीये. काय गोलंदाजी करतोय. अजिंक्य. पाहूयात पुढील चेंडूवरती कशा प्रकारे आघात करतोय सतीश अण्णाच्या. आता मात्र जोरदार अपील केली जाते आणि पाहूयात काय होतंय. रनआउट होतोय अजिंक्य. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न अपयशी ठरला आणि हा तिसरा गडी बाद होतोय बाबा 11 संघाचा. अजिंक्य मध्ये. आता मात्र नवीन फलंदाज स्वतः कर्णधार सौरभ बागल फलंदाजी करताना दिसतील. एक कॅप्टनशिप इथे करावी लागेल सौरभला जर सामना जिंकायचा आहे. कारण की संघ अडचणीत आहे आणि तारणहार बनावा लागेल ते मात्र सौरभला. कारण की क्षमता आहे या खेळाडूकडे सामन्याला विजय करून देण्याची. परंतु पाहूयात कशा प्रकारे खेळ दर्शवतोय ह्या नामदार चषक 2021 मध्ये. पुढील चेंडू अण्णाचा. हो पुन्हा एकदा ब्लॉक मध्ये टाकला चेंडू पुन्हा एकदा 30 यार्ड सर्कल मध्ये अडवला जातोय. थोडंसं क्षेत्ररक्षण फंबल झालेलं परंतु कोणतीही धाव घेता आली नाहीये. धावसंख्या स्थिरावली आहे. दुसरे षटक चालू असताना 3 गडी बाद 8 या धावसंख्येवर. काय गोलंदाजी करतोय. कोणत्याही प्रकारची धावा अजून खर्च केली नाहीये सतीश अण्णाने. ओ पुन्हा एकदा ब्लॉक मध्ये टाकला चेंडू पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडूला अडवतोय.
5 चेंडू फेकलेत, एक गडी बाद केलाय, एक रनआउटच्या स्वरूपात गडी बाद झाला. अजूनही कोणत्याही प्रकारची धावा येऊ दिली नाही सतीश अण्णाने. पुढील चेंडू शेवटचा चेंडू आहे, पाहूयात ह्या चेंडूवरती काय झालं. आता मात्र सुरेख टोला चेंडू, चेंडू जातो लॉंगॉनच्या डोक्यावरून, सीमारेखा पार, खणखणीत नामदार चषक षटकार. पाच चेंडू फेकले होते, दुसऱ्या षटकामध्ये कोणतीही धावा दिली नव्हती आणि शेवटचा चेंडूवरती समोर चेंडू फेकला गुडलेनवर, त्याचा फायदा मात्र सौरभने उचलला आणि लॉंगॉनच्या डोक्यावरून षटकार लगावला. एक शेवटचा कॉल आहे तुम्हाला, सिबली इलेव्हन मुंब्रा विरुद्ध वर्तकनगर वन साइड. आपल्याला शेवटचा कॉल आहे, आपण कृपया नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. तुम्हाला शेवटचा कॉल आहे, सिबली इलेव्हन मुंब्रा आणि वन साइड वर्तकनगर ठाणे, दोन्ही मोठे संघ आहेत आणि तुमचं चला सामन्याकडे बोलूया. सामन्याची स्थिती आहे 2 षटकाच्या समाप्तीनंतर 3 गड्यांच्या मोबदल्यात 14 या धावसंख्येवरती. जिंकण्यासाठी 18 चेंडू 31 धावांची आवश्यकता. सामना दोघांसाठी 50-50% आहे. पाहूयात कोणता संघ ह्या फेरीमधून पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करतोय. आणि पुढील होणारा सामना आहे सिबली इलेव्हन मुंब्रा विरुद्ध वन साइड इलेव्हन वर्तकनगर. ह्या दोन्ही संघांचा नाणेफेक होत चाललाय. मी बबलू खान यांना आमंत्रित करतोय नाणेफेकीसाठी. कृपया त्यांनी कॉमेंट्री बॉक्सच्या इकडे यायचंय नाणेफेकीसाठी. नाणेफेक वर्तकनगर. मी विचारतोय की सकाळपासून दुपारचं सत्र चालू आहे. दुपारच्या सत्राची आपला शेवटचा सामना आहे. प्रथम आपण नाणेफेक जिंकले, काय स्वीकाराल? क्षेत्ररक्षण. ठीक आहे. किती ते किती धावापर्यंत तुम्ही रोखण्याचा प्रयत्न कराल सिबली इलेव्हन मुंब्रा या संघाला? 5 ओव्हरला 30 ते 35 धावा. ओके, 5 ओव्हरला 30 ते 35 धावावरती. कारण की असे कोणते तुमच्याकडे घातक गोलंदाज आहेत जे 30 ते 35 धावापर्यंत तुम्हाला रोखू शकतात सिबली इलेव्हन मुंब्रा या संघाला? रवी बुंबक आहे, सूरज आहे, किरण आहे. ओके, निश्चितच तुम्हाला पुढील सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा. पण सिबली इलेव्हन मुंब्रा या संघाचे कर्णधार यांच्याशी चर्चा करतोय. निश्चितच 30 ते 35 धावापर्यंत रोखण्याचा तुमचा प्रयत्न आहे. तर किती धावा तुम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल? तरी पण 51 धाव करायची आमची अपेक्षा आहे इकडं. असे कोणते फलंदाज आहेत तुमच्याकडे जे 50 धावापर्यंत तुम्हाला मजल मारून देऊ शकतात? आहे आमच्या इकडे भरपूर फलंदाज आहे. आमच्या कॅप्टन आहे इरफान भाई, उमेर भाई, आणखी अफसार आहे, आणखी आहे 2-3 फलंदाज आहे. ते म्हणजे 50 धाव करू शकतात. म्हणजे निश्चितच वन साइड वर्तकनगर म्हटलं की एक धारदार असा गोलंदाज म्हटलं तर रवी बुंबक, त्याची तुम्हाला काही डोकेदुखी ठरू शकते का? ते आता मोठा बॉलर आहे वाटतंय, पण आता खेळात म्हणजे आमना सामनामध्ये एवढा आम्ही मानसिक तणाव घेणार नाही त्याच्या. तरी पण म्हणजे ते आता काय बघूया काय होतं. निश्चितच धन्यवाद. पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. पुढील सामन्यासाठी ऑल दी बेस्ट. चला कॉमेंट्री बॉक्समधून आपण सामन्याकडे वळूया. सामना चालू आहे बाबा इलेव्हन खारेगाव विरुद्ध आझमी टायगर्स मुंब्रा. 4 विकेटच्या मोबदल्यात 20 धावा पूर्ण केल्यात बाबा इलेव्हन संघाने आणि गोलंदाजी मार्कवर आहे. तिसरे षटक घेऊन आलाय अमरीश, वैयक्तिक दुसरं षटक हाताळतोय. ओ सुंदर चेंडू, तेवढाच जोरदार अपील. आता मात्र पंच अपील स्वीकारतायत आणि LBWच्या स्वरूपात मोठा झटका लागतोय सौरभ बागलच्या स्वरूपात.
पाहूया तिसरे हॅट्रिक अमृतच्या स्वरूपात पाहायला मिळते का ह्या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये नामदार चषक 2021 मध्ये. नवीन फलंदाज रोशन फलंदाजी करताना दिसेल. हॅट्रिक वरती आहे गोलंदाज अमरीश. पाहूयात कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. नामदार चषक 2021 ची ही तिसरी हॅट्रिक अमरीशच्या स्वरूपात पाहायला मिळते काय पाहूयात येणाऱ्या चेंडूवरती. हो फुलटा चेंडू होता. चेंडूला थोडस खराब क्षेत्ररक्षण होतंय. त्याचा फायदा मात्र बाबा 11 संघाला होईल. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू चाललाय. ह्या एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचले 21 या धावसंख्येवरती 5 गड्यांच्या मोबदल्यात. सुरेख गोलंदाजी. वैयक्तिक दुसरं षटक हाताळतोय. 3 गडी बाद केलेत आणि धावा खर्च केल्यात त्या मात्र 15 अमरीशाने. पुढील चेंडू अमरीशचा रोशनसाठी. पुन्हा एकदा खोलवर टाकल्या चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. कोणत्याही प्रकारची धावा येणार नाहीये. धावसंख्या स्थिरावले 21 या आकड्यावरती. जर समीकरणाचा विचार केला तर 13 चेंडू 24 धावांची आवश्यकता आहे बाबा 11 संघाला. 12.50 च्या सरासरीने जर विचार केला तर 12.50 च्या सरासरीने इथे बाबा 11 ला जिंकण्यासाठी आवश्यकता आहेत. हो सुरेख चेंडू आणि तेवढाच सुरेख यष्टी उद्ध्वस्त केली ती मात्र अमरीशने रोशनची. रमेश उर्फ रम्या त्याला टोपण नावाने आवाज मारला जातो. तोच रम्या ज्याच्या बॅट मधून चौकार षटकार पाहायला मिळतात. तोच रम्या मात्र आता स्ट्रायकिंग एंडवर फलंदाजी करताना दिसेल. पाहूयात वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी चौथं षटक कोण हाताळतोय. आझमी टायगर्स मुंब्रा या संघाकडून. 12 चेंडू 24 धावांची आवश्यकता आहे. जर सरासरीचा विचार केला 12.50 च्या सरासरीने तुम्हाला इथे प्रति ओव्हर धावा कुटायच्या आहेत आणि दोन्ही फलंदाजांकडे क्षमता आहे ते करून दाखवण्याची. पाहूयात नवीन गोलंदाज कोण येतोय गोलंदाजी मार्कवर. साकेत. साकिब. बारा चेंडू 24 धावांची आवश्यकता आहे आणि गोलंदाजी मार्कवर येतोय साकिब आणि स्ट्राईकवर येतो मात्र रमेश. आता थोडीशी हाणामारी करावी लागेल इथे बाबा 11 संघाला. आपण पाहत आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संघर्ष नामदार चषक 2021 आजचा स्पर्धेचा शेवटचा व अंतिम दिवस. पहिला चेंडू घेऊन जातोय रमेशसाठी. ब्लॉक होल मध्ये टाकला चेंडू. पहिलाच कोणतीही धावा येत नाहीये. निर्धाव चेंडू. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते आझमी टायगर्स संघाकडून. प्रत्येक गोलंदाज यॉर्कर पद्धतीचा चेंडू हाताळताना दिसतोय बाबा 11 संघाकडे संघाच्या समोर. पुढील चेंडू रम्यासाठी कशा प्रकारे हाताळतोय गोलंदाज साकिब. ओ हो सुरेख चेंडू. काय जोरदार गोलंदाजी करतोय. थोडस जकडून ठेवतोय फलंदाज रमेशला. 2 लगातार निर्धाव चेंडू फेकतोय. आता मात्र थोडीशी आक्रमकता दाखवावी लागेल फलंदाज रमेशला. 10 चेंडू 24 धावांची आवश्यकता आहे. ओ सुरेख चेंडू. तेवढाच सुंदर फटका. आज चोटी धाव घ्यायचा प्रयत्न. पाहूयात काय होतंय. डायरेक्ट हिट. आणि गडी बाद होतोय.
सर्व खेळाडूंना एक विनंती आहे आयोजकांच्या मार्फत, पंचांचा निर्णय हा अंतिम असेल, तो तुम्हाला स्वीकारावाच लागेल, त्यावरती तुम्हाला कोणताही पर्याय नाही आहे. कृपया याची दक्षता घ्यायची आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय आदित्य पाटील. पाहूयात 9 चेंडू 24 धावांची आवश्यकता आहे. साकिबचा विचार केला तर अजून 3 चेंडू हाताळलेत, तिन्ही चेंडूमध्ये निर्धाव चेंडू फेकलेत, ते मात्र शाकिबने आपल्या गोलंदाजीतून. पाहूयात पुढील येणारे 3 चेंडू कशा प्रकारे हाताळतोय शाकिब. एक सुरेख गोलंदाजीचा नजारा पाहायला मिळतोय आझमी टायगर्स मुंब्रा या संघाकडून. पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज आदित्यसाठी. पुन्हा एकदा ब्लॉकमध्ये टाकण्याचा प्रयत्न, परंतु 30 सर्कल मध्ये थोडीस क्षेत्ररक्षक म्हणून चुकी होते, परंतु एक धाव यशस्वीरित्या पूर्ण करतोय आदित्य. धावसंख्येमध्ये बदल होते, धावसंख्या जाऊन पोहोचते 7 गड्यांच्या मोबदल्यात 22 या धावसंख्येवरती. थोडस अडचणीत आहे बाबा इलेव्हन संघ, परंतु समोर आहे तो मात्र फलंदाज प्रथमेश. एक शेवटचा पर्याय बाबा इलेव्हन संघाचा. ओ सुरेख चेंडू, तेवढा सुंदर फटका. चेंडू 30 सर्कल मध्ये फील्ड केला जातोय, कोणतीही चुकी नाही होत आहे आणि निर्धाव चेंडूची सांगता होतीये. चौथे षटक चालू असताना धावसंख्या होतीये 7 गड्यांच्या मोबदल्यात 22 या धावसंख्येवरती. 7 चेंडू 23 धावा. निश्चितच ह्या चेंडूवरती जर चौकार किंवा षटकार जर येतोय तर निश्चितच बाबा इलेव्हन संघ पुन्हा एकदा चांगला कमबॅक करू शकतोय ह्या नामदार चषक 2021 मध्ये. हो सुंदर टोळा चेंडू, चेंडू जातोय लॉंग ऑफच्या डोक्यावरून. खणखणीत आणि दणदणीत असा हा चौकार. धावांचं समीकरण तयार झालंय बाबा इलेव्हन संघाला जिंकण्यासाठी आणि समोर आहे मात्र फलंदाज प्रभू आणि आदित्य. प्रभू शेवटच्या चेंडूवरती चौकार लगावतोय, सामन्यामध्ये जिवंत ठेवतोय बाबा इलेव्हन संघाला. आणि पाहूयात शेवटचं षटक कोण हाताळतोय आझमी टायगर्स मुंब्रा या संघाकडून. वसीम. आणि फलंदाजी करेल तो मात्र फलंदाज आदित्य. समोर आहे नॉन स्ट्राईकला प्रभू आणि स्ट्रायकिंग एंडवर आहे तो मात्र आदित्य. 6 चेंडू 19 धावा, 19 धावा 6 चेंडू. शेवटचं षटक आहे. फुलटॉस चेंडू, पंच दंडित करतायत गोलंदाजाला. नो बॉलचा निश्चितच धावचित बाद होईल तो मात्र आदित्य, परंतु पंच दंडित करतायत गोलंदाजाला. आठवा गडी बाद झालाय. आठ गडी बाद झालेत बाबा इलेव्हन संघाचे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय अमोल. आणि आता मात्र स्ट्रायकिंग एंडवर आहे तो मात्र फलंदाज प्रभू, ज्याने एक चौकार लगावला आहे आणि सामन्यामध्ये जिवंत ठेवलाय. समीकरण झालंय आता 6 चेंडू 18 धावा. फक्त 3 षटकारांची आवश्यकता आहे बाबा इलेव्हन संघाला जिंकण्यासाठी आणि ती क्षमता ह्या फलंदाजामध्ये आहे हे आझमी टायगरला देखील माहिती आहे. पाहूयात पहिलाच चेंडू फ्री हिटचा कशा प्रकारे हाताळतोय गोलंदाज वसीम. ओ सुंदर चेंडू, तेवढाच मोठा आघात करण्याचा प्रयत्न होता, परंतु फ्री हिट असल्यामुळे झेलबाद होऊ शकणार नाहीये प्रभू. एक जीवदान म्हणता येईल ते मात्र प्रभूला. समीकरण तयार होतंय 5 चेंडू 18 धावा. वसीम पुन्हा एकदा सुरेख चेंडू,
कोणत्या प्रकारची धावा घेऊ देत नाहीये. स्ट्रायकिंग एंडवर आहे तो मात्र प्रभू. 2 चेंडू निर्धाव फेकतोय वसीम. 4 चेंडू 18 धावा. पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल पुन्हा एकदा वसीम. प्रभूसाठी फुलटा चेंडू. चेंडूला पूल केला आहे लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय ते साकिब यांच्या मार्फत. आणि थर्ड अंपायर घेतलंय. कृपया पंचांनी डिसिजन पाहायचंय. काय काय क्षेत्ररक्षण केलं. निश्चितच चौकार होता. राया मात्र काय चेंडूला अडवू शकला नाही, परंतु साकिब याने त्याला चांगलं प्रोटेक्ट केलं आणि 3 धावा वाचवल्या आपल्या संघासाठी. आणि थर्ड अंपायरचा निर्णय लवकरच पंच तुमच्यापर्यंत पोहोचवतील. पंचांचा डिसिजन येतोय नॉट आउट. 3 चेंडू 16 धावांची आवश्यकता आहे. काय सुरेख गोलंदाजी करतोय वसीम. कोणत्याही प्रकारचा हात खुलू दिला नाही ते मात्र प्रथमेशला जकडून ठेवलं आपल्या गोलंदाजीतून. धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या होती 29 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा निर्धाव पद्धतीने चेंडू फेकतोय वसीम. आता मात्र समीकरण खूप अवघड होतंय. 1 चेंडू 16 धावा. एकाएकी सामना झुकतोय तो मात्र आजबी टायगर्स मुंब्रा या संघाकडे. पुढील चेंडू वसीमचा. सोरंबेचा चेंडू. आता मात्र जोरदार प्रहार केला आहे. चेंडू जातो सीमारेखा पार. षटकार. परंतु थोडस लेट झालंय आणि सामना विजयी ठरलाय तो मात्र 9 धावांनी अजमी टायगर्स मुंब्रा हा संघ. मी पुढील कॉमेंट्रीसाठी आमंत्रित करतो आपले सर्वांचे लाडके आणि एक मधुर आवाज असे काका